नमस्कार. पिरियड्समध्ये व्यायाम करणं, खेळणं ह्या गोष्टी करायच्या की नाही करायच्या याबद्दल रिसेंटलीच एका सीनियर डॉक्टरांचा गायनेकॉलॉजिस्टचा एक व्हिडिओ बघितला आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की असा कुठलाही एव्हिडन्स नाहीये, की ज्यामध्ये असं सांगण्यात येईल, की पिरियड्समध्ये जर का तुम्ही रनिंग केलं, कुठलेही स्पोर्ट्स खेळले, ट्रेकिंग केलं, तर तुम्हाला कुठलाही त्रास होतो. तर हे मत त्यांच्या शास्त्रानुसार झालं. ठीक आहे. तर इथे आपल्याला आयुर्वेद काय म्हणतो ते सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि ते मी या व्हिडिओमध्ये सांगते आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांना ह्या 4 दिवसांमध्ये पिरियडच्या 4 दिवसांमध्ये वेगळं बसवलं जायचं आणि मग बऱ्याच जणांना असं वाटतं, की हा अन्याय आहे. ठीक आहे. पण त्यामागे शास्त्र होतं. ठीक आहे. बाकी ज्या काही रूढी परंपरा असतील त्या गोष्टी वेगळ्या. पण त्यावेळेच्या लोकांना हे शास्त्रोक्त पद्धतीने जर का सांगायला गेलं, तर कदाचित कळलं नसतं. म्हणून ते त्यांनी जस्ट फॉलो करावं ह्या गोष्टीसाठी त्याच्यामध्ये देव आणि इतर गोष्टी आणल्या गेल्या असतील. पण मुळात पिरियड्सचे हे जे 4 दिवस आहे, ह्या दिवसांमध्ये शरीरातून एक प्रकारे रक्तधातू शरीराच्या बाहेर जातो. भलेही तो खराब रक्तधातू असला, तरी तो एक प्रकारे शरीराचा भाग आहे आणि तो शरीरातून बाहेर जात असतो आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये विश्रांती घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. यामध्ये शरीरामध्ये वाताचा प्रकोप ऑलरेडी झालेला असतो आणि त्यामध्ये जर का आपण अजून एक्झर्शन केलं, तर पुन्हा हा वात प्रकोप वाढू शकतो. बरं ह्याला आत्ताच्या काळामध्ये किती सायंटिफिकली आपल्याला सांगता येऊ शकतं, तर थोडासा विचार केला ना, तर पूर्वीच्या काळी किती स्त्रियांना पीसीओडी, पीसीओएस, पिरियड संबंधी प्रॉब्लेम, इनफर्टिलिटीचा इश्यू होता. हे जर का आपण ऑब्झर्व्ह केलं आणि आता त्याचं प्रमाण किती वाढलं आहे, हे जर का ऑब्झर्व्ह केलं ना, तरी सुद्धा ही गोष्ट इझिली क्लिअर होते, की त्या काळी त्यांना जो काही 4 दिवसात आराम मिळत होता, भलेही तो कशाच्या का नावाखाली असेना, त्याचा फायदा त्यांना होत होता. बरं ही गोष्ट झाली ठीक आहे. तुम्हाला जर का हे जुन्या गोष्टी फॉलो करायच्या नसतील, आता वेस्टर्न कंट्रीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पिरियडसाठी सुद्धा महिलांना लीव्ह देण्यात येत आहे. ठीक आहे, की ह्या पिरियडच्या दिवसांमध्ये त्यांचं जास्त एक्झर्शन झालं नाही पाहिजे. त्यांना प्रॉपर रेस्ट मिळाली पाहिजे म्हणून फॉरेन कंट्रीजमध्ये काही कंपन्यांमध्ये पिरियड्स लीव्ह सुद्धा चालू झालेली आहे आणि काही काळाने ते आपल्याकडे येणार आहे डेफिनेटली. कारण तिकडे जे तयार होतं ना त्याच्यानंतर आपल्याकडे येतं आणि मग जरी आपल्या शास्त्राने सांगितलं असेल, की या 4 दिवसांमध्ये तुम्ही ताजं अन्न खा, चांगलं जेवण करा, आराम करा, फार एक्झर्शन करू नका. ह्या गोष्टी आपण कितीही सांगितल्या असल्या, तर ज्यावेळेला ते सांगतील त्यावेळेला मात्र आपण नक्की ऐकू. बरोबर आहे? मुद्दा पटला असेल, व्हॅलिड वाटला असेल, तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत, महिलांपर्यंत, मुलींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.